जय जय रघुवीर समर्थ. आता सध्या दशक 16वा तत्वान्वयाचा सुरू असून या आठवड्यात आपण यातील समास दुसरा पृथ्वीस्थवन निरूपणनाम या समासाचा गर्भितार्थ जाणून घेणार आहोत. श्री समर्थ या समासात केवळ पृथ्वीचे वर्णन करत नसून पृथ्वीची महानता, तिची सहनशीलता आणि मानवाच्या क्षुद्र अहंकाराची जाणीव येथे त्यांनी करून दिली आहे. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. पृथ्वी जगज्जननी आणि एकमेव आधार. समर्थांनी सुरुवातीलाच पृथ्वीला धन्य म्हटले आहे. सर्व प्राणी मात्र जीवजंतू इतकेच काही तर आकाशात विहार करणारे जीवही शेवटी पृथ्वीच्याच आधाराने जगतात. आता याचा गर्भितार्थ स्थूलदेहाचे अस्तित्व पृथ्वीवर अवलंबून आहे. देह जड आहे आणि त्यावरच जीवाचा वास आहे. पृथ्वीशिवाय देह नाही आणि देहाशिवाय जीवाला अस्तित्व नाही. त्यामुळे ब्रह्मादी देवापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांना पृथ्वीचाच आश्रय आहे. असीम सहनशीलता. माणूस पृथ्वीवर नांगरतो, कुदळीने खांतो, तिला जाळतो, पोळतो. एवढंच नाही तर मलमूत्र विसर्जन करतो आणि मृत्यू झाल्यावर देहही तिच्यावरच पडतो. तरीही पृथ्वी तक्रार न करता सर्वांना समजावून घेते. तर यातील अद्वैत अर्थ असा आहे, पृथ्वी येथे पृथ्वीच्या रूपाने परोपकार आणि साक्षीत भाव शिकवला आहे. ती निमूटपणे चांगले वाईट, शुभ अशुभ, सुगंधी दुर्गंधी सर्व काही पोटात घेते. संतांचे हृदयही पृथ्वीसारखेच विशाल असावे हा ध्वनी इथे निघतो. भूरत्न वसुंधरा, संपत्तीचे भांडार. पृथ्वीच्या पोटात नाना धातू, द्रव्य, रत्ने, हिरे, खनिजे दडलेली आहेत. नाना प्रकारचे पिके, वनस्पती, औषधी, अन्नाची भांडार ती पुरवते. यातील अद्वैत असा अर्थ आहे की ईश्वराने ईश्वर किती अद्वैत अशा रचले आहे. माणसाला लागणारे सर्व भोग, योग साठण्यासाठी लागणारा एकांत पृथ्वीच पुरवते. एकाच मातीतून वेगवेगळ्या चवीची फळे, विविध रंगाची फुले निर्माण होतात ती या कर्त्याचीच करणी आहे. भौगोलिक आणि पौराणिक रचना. समर्थांनी पृथ्वीच्या रचनेचे वर्णन करताना पौराणिक संदर्भाचा वापर केला आहे. मेरू पर्वत, अष्टकुळाचळ, सप्तसमुद्र, लोकालोक पर्वत, पृथ्वीच्या खालील आवरणोदक आणि त्या खालील पवन आणि त्याला आधार देणारा अहंकार, कठीणपणा अशा विश्वाची रचना तिने मांडली आहे. यातील असा गर्भितार्थ आहे की हे विश्व अफाट आणि मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. अवघी पृथ्वी फिरून पाहे ऐसा कोण प्राणी आहे. प्रश्नातून समर्थ हे सुचवतात की मानवाचे ज्ञान आणि अनुभव अत्यंत मर्यादित आहेत. मानवी अहंकाराची व्यर्थता हा या समासाचा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक पैलू आहे. अनेक महाबळी राजा होऊन गेले ज्यांनी ही पृथ्वी माझी आहे असा दावा केला. त्यासाठी युद्ध केली पण शेवटी ते मरून गेले. मात्र पृथ्वी तेथेच आहे. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणच मरून जाती. कित्येक काळ होता जगती जैसी तैसी. माणसाने जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा राज्यासाठी भांडणे व्यर्थ आहेत. आपण पाहुणे आहोत आणि पृथ्वी हे कायमस्वरूपी वसतिगृह आहे. मालकी हक्काचा अहंकार सोडून ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीचा आदर करावा आणि इथे राहून परमार्थाची साधना करावी. थोडक्यात या समासातून समर्थ रामदास स्वामी 3 गोष्टी अधोरेखित करतात. कृतज्ञता. ज्या पृथ्वीच्या आधारे आपले जीवन चालू आहे तिच्याबद्दल आपण कृतज्ञ असावे. विस्मय. ईश्वराची सृष्टी, तिची रचना आणि विविधता पाहून थक्क व्हायला होते. तिथे मानवाचे मोठेपण टिकत नाही. वैराग्य. मी आणि माझे म्हणणारे कित्येक आले आणि गेले पण पृथ्वी कोणासोबतच गेली नाही. त्यामुळे संसारात राहून आसक्ती सोडावी आणि शाश्वत अशा परमात्म्याची भक्ती करावी असे समर्थ येथे सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.